महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. म्हणजे आता तुम्ही माझी आमची मुलं बघताय आता इथं त्यांनी स्वतःहून कालवड सोडली बाहेर आणली. म्हणजे तो जो त्यांच्या जो निर्भीडपणा काटकपणा हा त्या दुधातला गुणधर्म आहे. हे म्हणजे दूध आणि प्रदर्शन ह्या दोन हेतू हे दोन मोटिव्ह ठेवून आपण कालवड घेतलेली आणि त्या पद्धतीने आपण तिची जोपासना करतोय. म्हणजे प्रत्येकाचा मोटिव्ह वेगवेगळा असू शकतो. कोणाला शर्यतीच्या खोंड तयार करायची जर असतील तर त्याच्यासाठी पाहिजे, कोणाला दुधासाठी पाहिजे असेल तर की समजा आता काजळी खिलारमध्ये तुम्हाला 25,000 रुपयाला पण कालवड मिळणार आहे आणि 2 लाख रुपयाला पण मिळणार आहे. पण त्याच्यात कुठंतरी फरक आहे. त्या किमतीत फरक असण्याची बरीच कारणं आहेत. मग ते पहिलं ओळखायला शिकलं पाहिजे लोकांनी. तुम्ही ज्यावेळेस अंगावर हात फिरवता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला वैयक्तिक फायदा, आयुष्यात तुम्हाला मरेपर्यंत कधी बीपीचा त्रास होणार नाही, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. असं विचारायचं की एखाद्याच्या दावणीला त्यांनी सांभाळली पण त्यांनी तिला बाहेरच नाही काढली, त्यांची जागेवर शेण गोमूत्र तिचंच वैरण कुट्टी खुराक झाला पण त्याला शक्यच नाही झालं बाहेर नेणं, तर त्यामुळे हिच्या हेल्थमध्ये काही बिघाड होऊ शकतो का? बिघाड होतो. पहिली गोष्ट डायजेशन नीट होत नाही, तुमचं पोटफुगीचे प्रकार घडणार, वाढ शिंगाची हितनं होत असते. सूर्यकिरण आता ही केस बघा ही कम्प्लिटली ह्याच्याकडे शेजारचे काढलेली असतात. म्हणजे जुनी लोकांचा विषय असा होता की ही केस कशा करता काढवते की चांगलं दिसण्याकरता. त्याच्या मागचं जे वैज्ञानिक कारण आहे, हा जो गाभा आहे हा मऊ आहे ह्याच्यातनं रक्त निघणार ह्या गाभ्यातनं वाढ व्हायला कारण आहे ना. मेन गोष्ट म्हणजे ही आहे. म्हणजे शिंगाची जोपासना कशी करायची तर ही ह्या केस कधी शिंगाला अजिबात ठेवायचा नाही. शिंगाला रोज तेल पाहिजे. ह्याचा परिणाम असा होतो तुमची ही जी स्किन आहे ह्याला जो चमक येते त्याला कारणीभूत हे एक पाचट आहे. म्हणजे तुम्हाला थंडीत जो अंगावर काटा येतो किंवा केस उभे राहतात असला प्रकार अजिबात आपल्या कालवडीचा होत नाही, ह्या बेळ्यामुळे होत नाही. पण ऊसाचं पाचट असेल ना, ऊसाच्या पाचटाने थोडी तरी थंडी लागतेच. दुसरी गोष्ट हिला खोराकात आता आपल्याकडे शेंगदाणा पेंड आहे, मका बरड आहे आणि तांदळाचं पीठ असतं थोडंसं. तांदळाचं पीठ कधी द्यायचं असतं ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की स्किन थोडीशी डल होती कलरला, त्यावेळेस तांदळाचं पीठ साधारणतः एक रोजचं तुमचं मुठभर किंवा ओंजळभर द्यायचं, जास्तीत जास्त ओंजळभर द्यायचं. तांदळाचं पीठ जास्त देऊन पण चालत नाही, जर जास्त दिलं तर ते तुमच्या गाईला पोट सोडणार. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्र